मंडळी, संगीत संध्या म्हणजे काय? काय असते संगीत संध्या? हेच जाणून घेण्यासाठी आता मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. त्या विंगेत बघ, त्या विंगेत बघ, त्या विंगेत बघ. मनोमिलन. मनोमिलन. तूच आहेस. मीच आहे ना, का घाबरतोयस तू? माफ कर, माफ कर. ऐक ना मनोमिलन, हे खूप ऑड वाटतंय रे मला. थोडा वेळ काढू का मिशी? नाही नाही, आपण मुद्दामून लावली की नाही दाढी मिशी? तो नतद्रष्ट गोचिड लोचन मजनू, त्याला कळायला नको. त्याला कळलं तर तो इथे येईल, वाट लावेल सगळी. अगं पहिला दिवस आहे की नाही आज 2023चा. आज जर आपला 500वा प्रयोग पूर्ण झाला ना, अशी रांग लागेल प्रयोगांची. हो ना, हो ना, हो ना. नको करूस हे, मिशी लावलीयस तू. अगं बाई, हो ना, हो ना. फालतू व्हेरिएशन नको आहेत, नको करूस. तो ऐकेल, तो ओळखेल आणि येईल इथे. घाबर त्याला. नाही ना, नाही ना, नको ना करूस बाई, नको. काहीही बोलू नकोस तू, काही बोलू नकोस. आयोजकांनी मला जेव्हा सांगितलं ना इकडचा स्थानिक असणार आहे म्हणून निवेदक, तेव्हाच मी ठरवलं वेषांतर करून यायचं. आज चांगला चेहरा घेऊन जायचंच नाही. कोणाला कोणाला नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. आपण मी या कार्यक्रमाचा निवेदक हो. स्वप्नील कंठशोषे. 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 वा 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 वा. गुरुजी, 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 गुरुजी. नमस्कार. या कोण आहेत? या माझ्या शिष्य आहेत. ही तान टिंग. पुरे. तानपुरे. माझं निवेदन सुरू असताना त्या मागे तानपुरा लावतात. टिंग टिंग. निवेदन सुरू असताना चांगलंय. असू दे, पण हे आज आपल्या कार्यक्रमाचे निवेदक आहे. हो हो. काय करतोय? हे त्यातला नाही मी. हे सांग, त्यातला नाही मी. कंठशोषे. कंठशोषे. नाही नाही, हे कुठलेच नाहीयेत. हो, इतकी वर्ष ओळखतो आम्ही, आमच्या बरोबर कधीच नाही. तसं हे नव्हतं. मला वाटलं खरी दाढी आहे, खरी दाढी आहे, खरी मिशी आहे. मला वाटलं मास्कच्या मागे तो गोचिड नाकतोडा आहे की काय. कोण नाकतोडा, कोण गोचिड? आहो, आम्हाला फक्त वाळवी माहिती आहे. प्रमोशन. गुरुजी. अरे अरे असं नाही नाही नाही, पण आज हे आलेत म्हणजे आपला 500वा भाग होणार म्हणजे होणार. होणार होणार होणार. मिशीवाले तात्या होणार. अय्या, नाही नाही, तात्या, नाही. अरे हे काढायचं. अरे बाप, अरे बाप रे. तुम्ही गेटअप केला होता थोडस. तुम्ही साडी कधी बदललीत? अय्या, साडीच. नाही, तुम्ही कुर्ता घालून होतात, मी ओळखलंच नाही तुम्हाला. मला वाटलं इथे बदल. नाही, मी साडीच नेसून आली. मी ओळखलंच नाही. हरकत नाही, रागिणीची हरकत नाही. कमाल. वा वा वा. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तुरंत हो, हो, तुरंत. लगेच. या ना, या. सुरुवात करूया. तानपुरा लावा. या ना, या. हो हो हो. हे सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सर्वांचं या नवीन वर्षात मनपूर्वक स्वागत. हो ना, हो ना, हो ना. मी या कार्यक्रमाचा निवेदक स्वप्नील कंठशोषे. आज या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले आहेत गायक म्हणून सुप्रसिद्ध गायक
मनोमिलन स्वरछेडे आणि त्यांच्या बाजूला बसलेले आहेत सौभाग्यवती अविट रागिणीजी. मनो आज कितीतरी महिन्यांनी आपलं नाव यांनी बरोबर उच्चारलंय. कान तृप्त झाले तुमचे. मनो अरे काय तुम्ही लाजवताय. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, माझ्या गुरुजींची तशी शिकवणच आहे. मला गुरुजींनी काय सांगितलं, बाळा कार्यक्रम सुरू करताना 2 गोष्टी महत्वाच्या. एक सूत्रसंचालन आणि दुसरं बोलताना गायकाचं गायिकेचं संपूर्ण समूह आहे त्यांचं नाव स्वच्छ आणि स्पष्ट उच्चारणं. वा, गुरुजींची शिकवणच तशी आहे. सगळं गुरुजींमुळे आहे. धन्य ते गुरुजी, धन्य ते शिष्य. हो ना हो ना हो ना. कंतसोसे स्वप्नील कंतसोसे. गुरुजी 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 आले. गुरुजी आले. माझे गुरुजी आले. गुरुजी 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 आपण स्वप्नील कंतसोसे. आपण गुरुजी आपण आला. माझा देव आला. माझा देव आला. गुरुजी मला कळलं की तू कुठेतरी सूत्रसंचालन करतोय. म्हटलं जाऊन त्याचा आस्वाद घेऊया, जाऊन त्याचा रस घेऊया म्हणून मी इकडे आलो बाळा. गुरुजी आले. नमस्कार. भेट झाली शेवटी आपली. योग असतात ते आपल्या हातात काहीच नसतं. मनो हे तुमचे गुरु आहेत? मनो आत्ताच्या आत्ता अॅनाकोंडा येऊन पृथ्वी गिळत का नाही मला कळत नाही. हे नुसते गुरु नाही आहेत. हे माझे इतके गुरु आहेत. इतके गुरु आहेत की यांचं नाव घेऊन घेऊन कानाची पाळी विरली माझी. अरे अरे नाही नाही रे कंतसोसे असं करशील का तू? नाही नाही मी तुम्हाला सांगतो, यांची असीम कृपा आहे माझ्यावर. माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं या माणसाने. मला दुर्दैवाने एक सॉफ्टवेअर कंपनीने महिना 3 लाख रुपयाची नोकरी दिली. माझं लग्न ठरलं. कंपनी म्हणली 3 महिन्यात अमेरिकेला पाठवणार कायमचा. मी सगळं गुरुजींच्या कानावर घातलं. गुरुजी म्हणले नाही, नोकरी सोड, लग्न मोड, अमेरिका दौरा कॅन्सल, पूर्ण वेळ निवेदनाला अर्पण कर. आज माझ्याकडे नोकरी नाही, छोकरी नाही. 3 लाख रुपयाची नोकरी होती. आज मी 600-700 रुपये महिना कमवतो. पण आनंद कोट्यावधी रुपयाचा अरे नाही. अरे सेटल झालेल्या मुलाला भिकेल लावला यांनी. सांग त्याला नाही कळत त्या माणसाला. तू शांत हो. कंठाशोषे. हे बघ कंठसोसे. सॉरी उभं राहिला. कंठसोसे मी काही केलेलं नाहीये. कंठसोसे नाही नाही तुम्ही केलं. अरे तुझ्या या माणसाला तुमचं पूर्ण नावही नीट घेता येत नाहीये. त्याला तुम्ही गुरु का मानताय मला कळत नाही. एवढा गुरु नाही. अहो नुसते गुरुजी नाही आहेत माझं. हे बघा मी घंटा बांधला. हे बघा मेको का माता रे पीछे से. बाप को जाके बोलू दे रे तर काय. काय रे रोज कार्यक्रम इथे मारता मागे मारला. अरे त्याचा पाय लागलाय. त्यांनी गंडा नाही बांधलाय, गंडावलाय. तुला लक्षात घे. काळजी करू नकोस. तू तुझा कार्यक्रम सुरू कर. मी तिकडे बसतो आणि त्याचा आस्वाद घेतो. नाही 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 नाही. अहो तुम्ही असताना मी कार्यक्रम करणार म्हणजे? नाही. मला पाप लागेल. नाही नाही तुम्ही निवेदन करा. अरे नाही. मी समोर बसतो आणि मी हे हिरे टिपतो. खरंच नाही नाही हे क्षण मला वेचू द्या गुरु. अरे खराच कार्यक्रम आहे. खरंच सांगतो मी. करणारे करा ना करतो करा. तुझी इच्छा आहे ना. माझ्या शिष्याची इच्छा आहे. मी करणार म्हणजे करणार. तुम्ही मी तुम्हाला सांगू शकत नाही.
हा कार्यक्रम किती बहारदार होणार आहे. साक्षात गुरुजी तुमचं. आता ये, आता मजा आहे. ये आता मजा आहे. आता खरी मजा आहे. आता हा आला. हो म्हणू मला हाच आला. परत परत सतत सतत हाच येतोय मनू. माणूस माझ्या आयुष्यात. तू काय करतोस शांत हो प्रेक्षक. वर्षाच्या पहिल्या दिवशी पण हाच आला. हाच आला. हाच आला. हाच आला रे. हाच आला. पहिल्या दिवशी आला. का आला? मला नाही कळत आहे. येऊ दे रे, येऊ दे, येऊ दे, येऊ दे, येऊ दे रे. नको रे. आला रे. शांत हो मनू, शांत हो तू. नाही रे, आला रे. मनू पाणी पी, पाणी पी. तू शांत हो, शांत हो. मला कळत नाही का असं करतो. का देवा रे देव, ऐकतोयस ना रे? का तू माझं आयुष्य असं नेहमी भंकस भंकस मध्ये का घेतोस? घे ना सिरियसली, जरा तरी सिरियसली घे. मला नाही राहायचं. मला 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 नको. मला मी निघतो. मनू मी निघतो. मला नको. मनू, मनू, थांब हे ना. पद- कुठून थांब, जायचंय? मनू, मला थांब मला ना. नाही. काय करतोय नाही तू? थांबायचं का ह्याच्याकडे? माझी काय मदत हवी थांबा, आहे का? नका बोलू नका. थांबा जरा. काय करतोयस तू? मनू मिलन, शांत. आई, आपण असं नाही जाऊ शकत मनू मिलन. का नाही जाऊ शकत आपण? आपण नेहमीप्रमाणे आगाऊपणे ऍडव्हान्स पैसे घेतलेले सगळे खर्च केलेत की नाही? आपल्याला ना एकदा तरी असं तोंडावर पैसे फेकता आले पाहिजे. नाही करत कार्यक्रम. पण नाही करत आपण. काय करणार? तू शांत बस, शांत बस. हवं तर पाणी पी. मी बोलते त्यांच्याशी. ई ग बाई. नमस्कार. काय योग असतात बघा. वाटलं पण नव्हतं की तुम्ही भेटाल म्हणून मला. लोचनजी ऐका, आज युगुल गीतांचा कार्यक्रम आहे. हो 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 युगुल म्हणजे माहितीये ना? हो ते- दोघांचा नाही, नाही, कार्यक्रम, नाही, दोघांची काहीच गाणी. हो हो काहीच टेन्शन नाही. मी करतो, व्यवस्थित करतो. आज अगदी आहे माझे शिष्य बसलेले आहेत. आज नीट करणार कार्यक्रम मी. अमीरजी, नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. मी तुमचा सर्वांचाच लाडका मजनू आणि मी लोचना. मी तुमची लोचना. अनेक वर्षांनी मी हे सूत्रसंचालन करायला आलेलो आहे. हो मला माहिती आहे अनेक वर्षांनी तू आलेली आहेस लोचना. खरं तर आपली ओळख कॉलेजची. हो ना. कॉलेजमध्ये असताना अहो काय? कॉलेजमध्ये असताना आपण आर्ट सर्कल म्हणू नको. आर्ट सर्कल म्हणू नको. नाट्यमंडळ म्हणू नको. अहो काय करताय? आपण तुम्हाला माहित आहे का नाट्यमंडळात आम्ही एकत्र काम केलं होतं मी आणि लोचनानी. आज एकत्र सूत्रसंचालन करतोय मजनू आणि लोचना. काय काय आहे हे? काय आहे? काय चाललंय हे? काय आहे हा का फालतू पण- करताय? हे दोघांचा कार्यक्रम असतो तुम्ही म्हणाल ना म्हणून मग ह्याच्यात सुद्धा मी 2 जण घेतलेली आहेत. हे आणि मी मजनू आणि लोचना असं घेतलेलं आहे. नॉर्मल निवेदनाला काय कमी माती खातोस का की एक्स्ट्रा कॅरेक्टर ऍड केलंयस त्यात? नको ना बाबा, तसं- कर ना नॉर्मल काहीतरी. तर असं हां सॉरी. ठरव ठरव काय इथे एका खाली येते ठरव आणि मग आवाज काढ तोंडात. तर मजनू मला असं म्हणायचं आहे मी जवळजवळ 22 वर्षानंतर मी हा कार्यक्रम करते आहे. आणि हा कार्यक्रम करताना एवढे मोठे कलाकार बाजूला आहेत. मी तर बाई पायाच पडते. मनू मिलन, शांत. मनू मिलन. चल तिकडे. 500वा प्रयोग. 500 शांत. मी शांतच आहे. अय्या हे चिडले. नाही चिडू देत तसं काही इस्तू नाही येते. नंतर खूप शांत होतात. अतिशय मोठा कलावंत आहेत. असं चिडू नका. अरे, बापरे! मनू, मनू. नाही, नाही, हे just एक- पप्प्या कसला जो इथे नाही, नाही, मी नाही घेते. यांनी दिले. कुदवे ना. अनेक वर्षांनी ह्या आलेले आहेत म्हणून ते झालेलं आहे. त्या लोचनाला बाहेर काढेन, तिला कुदे, तुला पण बाहेर काढेन, तुलाही कुदवेन. ठेव तिकडे ते. ठेवून देते. काही करायचं नाही लोचना वगैरे. ठीक आहे हरकत नाही. आपण आता सुरू करूया कार्यक्रमाला. नमस्कार. तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुम्हाला सगळ्यांचा लाडका लोचन मजनू उर्फ सत्यजित सफुद्दार. रसिको, मी अनेक वर्ष सूत्रसंचालनाच्या नावाखाली सूत्रसंचालन करतोय मी रसिको अनेक वर्ष.
रसिको, तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल, या मनुष्य दिसायला एवढा राजे बिंडा, एवढा देखणा रसिको, पण ह्याचं काय त्याचं? हा, असं का बोलतो रसिको? त्याच्या मागे एक कारण आहे रसिको. हा. फार वर्षांपूर्वी हा. मला अशी दाढी करायची सवय होती रसिको. मी पुन्हा एकदा दाखवतो रसिको. अशी दाढी करायची सवय होती रसिको. एकदा फक्त अंदाज चुकला, मी इथूनच्या ऐवजी इथून सुरू केलं. आणि जी कापली गेली रसिको हो, त्यापासून मी हे असं बोलायला लागलेलो आहे रसिको. गपना बाबा, नाहीये रे कोणाला इंटरेस्ट. पुढे मुद्द्यावर ये, चल. रसिको, आज फार महत्वाचा आणि मोठा दिवस आहे रसिको. आपल्या बाजूला बसलेले आहेत सोडा लेमन गोटी सोडे. गप्पे. मनोमिलन स्वर छेडे असं नाव आहे. सोडा लावून गोटी, गोटी सोडा आहे मी. हा? गोटी सोड्यासारखा उघडीन ना असा ठप. अरे रे अरे ये क्या हुआ, इसका तो पंच किधर गया. नाही, इथंच ते- याला नाही, याला नाही. खरंच मारला पाहिजे तुला. आणि मी just गाणं म्हणून म्हणालो मी. गाणं गायचं आमचं काम हो, हा, आहे. निवेदन कर तू. अगदी, अगदी. बस ना खाली बस. गाणं गातोय जस्ट म्हणे. मी जस्ट फ्लो मध्ये ए, चल म्हणालो. चल चल चल, एक्सप्लेन नको करू परत. शांत. रसिको होतं आपल्या शेजारी शिट्टीच्या अंतरावर बसलेले आहेत. आपल्या बाजूला सिटीच्या अंतरावर बसलेले आहेत लो लेवल मिनिमम रसिको बसलेले आहेत. मिलन बसलेले आहेत रसिको. चल रे पुढे. यांच्याबद्दल मी काय सांगणार रसिको? फार मोठी व्यक्ती आहे रसिको. एखाद्या कुत्र्याने "हो, एवढंही भुंकू नये" असा निरुत्साही चेहरा. कुठली पद्धत आहे रे ही? ओळख करून द्यायची कुठली पद्धत आहे? थोडस व्हेरिएशन मग मी ते चेंज नका. केलं. गार्डन व्हेरिएशन बरोबर. बरं, मग आता ते आपल्या त्या साईडला पिचकारीच्या अंतरावर बसलेलं आहे रसिको. सुकट वाघिणी. अविटा रागिणी. नका ना, तुम्ही माझी ओळख करून देऊ नाही, नका. पण तुम्ही केवढे नाही, मला कुठल्या कुत्र्याने ओळखलं नाही तरी मला चालेल. बरं, तुम्ही ओळख करून देऊ नका. कार्यक्रम माझ्या मनावर रुखरुख लागून राहील ती तुमची ओळख. नको नको, चल, खड्ड्यात चल. गेली रुख. हरकत नाही. चल. ठीक आहे रसिको, क्या है संगीत? मनो, अरे जाऊ शकत व्हाट इज म्यूजिक रसिको? कोई मुझे बताएगा सामने आके व्हाट इज म्यूजिक? व्हाट इज म्यूजिक रसिको? म्यूजिक इज डिमेलो. मेलडी. हाँ. मेलडी. मेलोडी मेलोडी मेलोडी. म्यूजिक इज मेलोडी रसिको. What is song रसिको? What is song? काय? हा हा. What would you go on? What is song रसिको? सोंग करणाराला आपण सोंगाड्या म्हणतो रसिको, पण सॉंग गाणाऱ्याला आपण सांगाड्या का नाही म्हणत? नाही. रसिको, हा. युगुल क्या है? ओहो, क्या है? युगुल क्या है रसिको? कुणी घर देता का घर? या तूफानाला कुणी घर देता का घर? ये युगुल है रसिको. ये पर्सनल ऑडिशन है सुबोध भावे के सामने. नवीन पिक्चर काढतोय, एक पर्सनल ऑडिशन देऊन टाकले रसिको. राहून प्रश्न ये उठता है रसिको. हो क्या है युगुल रसिको? कोई मेरे मांडी को आको मेरे को कान को सांगोगे रसिको क्या है युगुल? थांब रे. मनो, मी थांब जरा. थांब. माझं शिष्य असं अरे, गेला तुझ्या शिष्य. गप्प बस. नको ना मनो, थांब ना तू. थांब ना यार जरा यार. नको ना बोलू. एक शब्दही बोलायचा नाहीसा तू आता. एक शब्द नाही बोलायचा. मला चुकत असेल तर गप्प आमचं बस. चुकतंय, आमचं चुकतंय. नका ना बोलू तुम्ही. तू गाणं सुरू कर. हा, हा. ते हे माफ करा रसिको. झालेल्या प्रकाराबद्दल मी मी क्षमा मागतो. नमस्कार रसिको. युगुल गीतांची भारतीय चित्रपट सृष्टीत फार मोठी परंपरा आहे. हो ना, हो ना, हो ना. तसंच एक गीत आज मी आणि अविट इथे तुमच्या समोर सादर करणार आहोत. नसते
काय प्रॉब्लेम. R.D. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, आनंद बक्षी यांनी लिहिलेलं, अमित कुमार यांनी गायलेलं 1972 सालचा चित्रपट बालिका वधू मधलं बडे अच्छे लगते. वा. बडे अच्छे वा. लगते हैं, बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदिया, ये रहना. सुरेश राईना दाखवशील, सुरेश राईना दाखवशील ते. येणार काय का माणूस? सुरेश राईना का दाखवतोयस तू? अरे तसं नाही, थोडं वेगळे पण हवं होतं म्हणून मी म्हटलं. वेगळे पण तुला कसं माहितीये? तुला कसं माहिती मी हे गाणं गाणार आहे? तुला कसं माहिती? स्किट मीच लिहिलंय. नको नादी लागू. लॉजिक बीजेकला सगळ्याला पाठवायचं. नको ना नादी लागूस. तू म्हण बरं गाणं. तुम्ही नका बोलू, कृपया नका बोलू. शी, मला कंटाळा येतो या माणसाबरोबर ना. अरे अरे परत दे. ए गपरे. बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदिया, ये रहना. किसको? किसको बोल, किसको 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 ना मध्ये. किसको आहे मध्ये. मग काय? किसको कुठून? और आहे ना ते. ओय, और और आहे ना. मग की- तसंची नदिया और तुम किसको. का तुम्ही असं करताय? दोन गाण्यांचा गोंधळ झाला माझा जरा. तुला ना अख्खा आयुष्याचा गोंधळ आहे तुझ्या. जरा गोंधळ होतोय माझा. मी नाही म्हटलं का? चुकत असेल तर नांगी ठेचा माझी. आमचं चुकतंय. ठीक आहे, पुढे गाणं म्हणा तू तुम्ही. गाणं. मला नाही म्हणायचं गाण्या. अरे हरकत नाही. यांचं दुसरं गाणं डोक्यात येईपर्यंत अतिशय सुंदर किस्सा मला आठवलेला आहे रसिको. ऐका तो किस्सा मला तुमच्यावर कसं आहे, यांनी गाणं म्हटलेलं नाही पण माझी जबाबदारी आहे किस्सा सांगणं. पण मी फार मोठा किस्सा आहे रसिको. मोठी मोठी माणसं असतात ती आपल्याला फार मोठे मोठे संदेश देऊन जातात. खूप काही जीवनाचा सार शिकवून जातात तुम्हाला. रसिको, एकदा बडे गुलाम अली खां आणि शाहीर लुधनबी यांचा एक किस्सा आहे. बडे गुलाम अली खां एकदा त्यांच्या बंगल्यावर बसलेले होते रसिको. संध्याकाळची वेळ होती. का तर वेळ होती. बाजूला कुत्रा होता रसिको. बडे गुलाम अली खां बसलेले आहेत. समोरून साहिर लुधनबी येतात आणि नीट बघा, लक्ष द्या रसिको. साहिर लुधनबी म्हणतात, किशोर कुमार. बडे गुलाम अली खां म्हणतात, नाही. साहिर लुधनबी म्हणतात, मी पण नाही. ओके. असं रसिको, हे मोठे मोठे किस्से असतात रसिको. हे तुम्हाला काहीतरी वेगळंच काहीतरी जीवनाचं सार सांगून जातात. मनो आणि रसिको हो जीवनाचं सार सांग. तर रसिको हो एक मनो एक मिनिट. हे बघा, आता मला सांग, ह्यात काय सार होतं? जीवनाचं सार काय होतं? पटकन सांग. हा? म्हणजे जर तुम्ही किशोर कुमार नसाल तर तुम्ही कधीच नाही म्हटलं पाहिजे मी किशोर कुमार आहे. हे तुझ्या जीवनाचं सार आहे? हे सार आहे तुझ्या जीवनाचं? एक मिनिट. हे तुम्ही हे डायरेक्ट तुम्ही म्हणजे तुम्हाला माहिती होतं का मी चुकणार आहे? आधीच कसं बांबू ठेवलात तुम्ही? हे चुकीचं आहे ना. आम्हाला स्क्रिप्ट पण आदल्या दिवशी येतं ना. हो, हो. आम्हाला पण माहिती आहे. कळलं? मूर्ख कुठला. यांना सांगा असं करू नका. मारेन. मनो. डोक्यात घालीन. मनो मिलन इकडे ये बघू. शांत हो तू. शांतच आहे मी. इकडे बस. ते पडलंय असं वाटतंय सतत ते. घ्या. आता मी गाणं घेते. कृपया बोलू नका. हात जोडलेत. माफ करा रसिको, आता जे काही झालं क्षमस्व रसिको. रसिको हो, आता आम्ही आपल्यासमोर एक दुसरं पुष्प सादर करत आहोत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं, हेमंत कुमार आणि आशा भोसलेजी यांनी गायलेलं, तुमच्या आमच्या आवडीचं गोमू संगतीनं माझ्या तू येशील का. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय. आर संगतीनं तुझ्या मी येणार नाय. आर संगतीनं तुझ्या मी येणार नाय. तुझ्या प्रीतीची राणी मी होणार नाय. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय. गोमू संगतीनं माझ्या तू येशील
हैया हो हैया हैया हो हैया हो माहेरला जाते हो नखवा ओहीच्या गोवाला कोकण Yeah, come on. माहेरला जाते हो नखवा. अरे गाऊ दे ना मला. आता गाऊ दे ना, काही वेगळं गाणं गातेस तू. आपण गोमू संगतीनं सुरू केलं होतं ना. गोमू माहेरला जाते हो नाखवा कुठून गायला लागलीस? अरे मग हय्याव काय आलं मध्ये? अजून कोण असणार तो? हाय हा करत होता हय्या हो हा? त्याला ना असं नाही, ह्याला या काठीने बडवलाच नाही पाहिजे. मनोमिलन थांब. याला मी क्या बात! जोरदार टाळ्या. लोचन मजनू तर मला आवडतोच. आज मला लोचना पण खूप आवडली. मस्त परफॉर्मन्स. प्रसादा, सम्या, मला असं वाटतं तू आता जीभ कापली जाण्याची 100 कारणं असं एक पुस्तक लिही. मग काही दिवसात त्या पुस्तकाला वाळवी लागेल. मग तोपर्यंत तू नवीन पुस्तक लिहायची तयारी कर, कारण तुझ्याकडची कारणं संपतच नाहीयेत. आणि माझी अशी प्रार्थना आहे की तुझ्याकडची कारणं आणि तुझी बुद्धिमत्ता हे आम्ही जिवंत असेपर्यंत संपूच नाही. म्हणजे इतका अभिमान वाटतो समीर तुला बघताना समोर. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. तुम्ही दोघं सुद्धा सुरुवात जी तुमची ज्या गेटअपनी झाली तो कहर, म्हणजे मिशी लावून आलीस तू चेतना. तुझी पण जी दाढी जी लावली होती ती इतकी घाणेरडी होती. म्हणजे या सगळ्यामध्ये एक माणूस आला आणि त्याने एक वेगळीच बहार उडवून दिली. आपल्या सगळ्यांचा मित्र स्वप्नील. आपली बॅच आहे, म्हणजे तू, मी, सुबोध, सुमित, पुष्कर, आपल्या सगळ्या बॅचमध्ये तुझा सेन्स ऑफ ह्युमर हा खूप वेगळा आणि खूप गोड आहे. खूप गोड सेन्स ऑफ ह्युमर आहे तुझा. थँक्यू सो मच. थँक्यू मित्र. युगुल गीतं सदाबहार झाली नाहीच आहेत, पण परफॉर्मन्स अति सदाबहार झाला. वा वा. लाजवाब, मजा आली. सोनाली ताई, मला सगळ्यात जास्त आवडला तुमचा हर्षोल्लासित चेहरा जेव्हा सूत्रधार म्हणून स्वप्नील आला. किती आनंद झाला होता तुम्हाला. बरं, आणि त्या सूत्रधाराला शिष्य असाव्यात, जरा अतिच आहे. नशीब मधुला जास्त वाक्य वगैरे नव्हती. अगं काय हे, आमच्यासाठी ठेव काहीतरी. खूप मजा आली आज. महत्वाचं मला असं वाटतं ह्या सगळ्या स्किटमध्ये ना तूच उल्लेख केला होता समीर, पण तुझं किती कौतुक करावं, कसं कौतुक करावं यासमोर खरंच आमच्या कल्पनांना मर्यादा येतात, शब्द थिटे पडतात. पण नाव तू दिलंयस, तू खराखुरा आमचा सोंगाड्या आहेस आणि आमचं प्रेम आहे तुझ्यावर प्रचंड. आणि या सोंगाड्याच्या रूपाने आमचं मनोरंजन तू करत राहा. थँक्यू सो मच. वा वा. आपण सुबोध दादाला विचारूया, त्याला कसा वाटला परफॉर्मन्स? बेफाट आहे हे सगळं. म्हणजे मला कायम असं वाटतं की आपल्याला ऊर्जा देणारी माणसं आपल्या आजूबाजूला असतात आणि ज्यांना ऊर्जा मिळत नाही ना ती माणसं हास्यजत्रा बघतात, कारण ते बघितल्यानंतर त्यांना आपोआप ऊर्जा मिळते. समीरचं सगळ्यांनी कौतुक केलेलंच आहे, पण मी फक्त समीरचं करणार नाही, कारण तुमच्या सगळ्याच जणांचं मनपूर्वक कौतुक. कारण सोशल मीडियावरती तुमच्या स्किटमधल्या डायलॉगचे रील बनतात आणि ती लोक करतात आनंदाने. हेच मला असं वाटतं की तुम्ही लोकांपर्यंत किती पोहोचलात याचं उत्तम उदाहरण आहे. आणि ह्याच्यात कोणा एकाचं कॉन्ट्रीब्युशन असू शकत नाही. या मंचावरती आत्ता इथे उपस्थित असलेल्या पडद्यावरच्या, पडद्यामागच्या, तिकडे बसलेल्या तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे की तुम्ही इतका मनमुराद आनंद आम्हाला वर्षानुवर्ष देत आहे आणि असाच देत राहाल. तुम्हाला उत्तम निरोगी आनंदी आयुष्य मिळावं, कारण तुमच्यामुळे आम्हाला आनंद प्राप्त होतो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खूप छान. वा दादा, थँक्यू. स्वप्नील दादा आणि या दोघींनी या परफॉर्मन्स मध्ये 4 चांद लावले. स्वप्नील दा, तुला या मंचावर परफॉर्म करून कसं वाटलं पहिल्यांदा? मला खूप भारी वाटलं. मला जर कोणी विचारलं की हास्य जत्रेचं गुपित काय किंवा या सक्सेसचं गुपित काय, तर मला असं वाटतं की त्याचं उत्तर सम्याच्या या परफॉर्मन्समध्ये आहे कि हास्य जत्रा क्या है रसिको हो. क्या ये राइटर्स की लिखी हुई स्क्रिप्ट है? क्या ये सचिन मोटे और सचिन गोस्वामी का डायरेक्शन है? क्या ये इनके परफॉर्मेंसेस हैं? तर मला असं वाटतं की ते आहे ना, ते या हास्य जत्रेचं गुपित आहे. क्या बात, क्या बात.
ते या हास्य जत्रेच्या सक्सेसचं, त्यातल्या इमानदारीचं, त्या सगळ्याचा मर्म आहे, त्या सगळ्याचा आत्मा आहे, त्या सगळ्याचं सार आहे. आणि जोपर्यंत तुमच्या सगळ्यांमध्ये ते लोकांमध्ये एक्स फॅक्टर असतो ना, तुमच्या सगळ्यामध्ये फॅक्टर आहे. आणि जोपर्यंत तुमच्यामध्ये तो फॅक्टर आहे तोपर्यंत तुम्ही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहणार आणि हा मंच अजरामर होत राहणार. किती गोड कमाल. क्या बात. थँक्यू दादा. लवली.